हा अभंग, कीर्तन असू द्या, हरिपाठ असू द्या, काकड आरती किंवा भजन, त्याची सुरुवात याच अभंगाने होते. पण याचा अर्थ काय, चला जाणून घेऊया. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी. इथे साजनीचा अर्थ मन आहे. माऊली मनाशी म्हणतात, विठ्ठलाचं रूप पाहिलं की मन आनंदाने भरून जातं. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बरवा म्हणजेच सुंदर. अर्थ असा होतो की हा विठ्ठल रूप कृष्ण आहे आणि हा खूपच सुंदर आहे. हा सुकृतांची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी. अनेक जन्मांचं पुण्य कर्मामुळेच विठ्ठलाची ओढ लागते. देवावर प्रेम होणं ही सहज गोष्ट नाही. ते फार मोठ्या पुण्याचं फळ आहे. सर्व सुखांचे आगर, बाप रखुमा देवी भरू. सर्व सुखाचे आगर म्हणजेच वस्तीस्थान हा पंढरपुराचा विठ्ठल, जो रुक्मी मातेबरोबर उभा आहे.